इमॅजिन करा, एक असा स्पोर्ट जिथे ग्रेस आणि पॉवर एकत्र येतात, जिथे बॅलन्स, स्पीड आणि स्टोरी टेलिंग आईसवर एकाच वेळेस दिसते. फिगर स्केटिंग. इंडियासारख्या देशात जिथे क्रिकेट सगळ्या कॉन्व्हर्सेशनचं सेंटर आहे आणि विंटर स्पोर्ट्स अजून पण निश समजलं जातं, तिथे फिगर स्केटिंग नेहमीच एक दूरची गोष्ट वाटली आहे. पण लडाखच्या थंड वातावरणात एक मोठा बदल सुरू झाला आहे आणि या चेंजच्या सेंटरमध्ये आहे अनएक्सपेक्टेड नाव, नॅटली फॉल्सग्राफ, एक अमेरिकन सिटीजन जी इंडियामध्ये फिगर स्केटिंगचं फ्युचर शेप करत आहे. नॅटली फॉल्सग्राफ ही युनायटेड स्टेट्स मधील फॉर्मर सिनियर लेवल फिगर स्केटर आहे, जिला या स्पोर्टचं कॉम्पिटिटिव्ह आणि टेक्निकल लेवलवर खूप एक्सपिरियन्स आहे. तिची इंडिया सोबतची जर्नी एक प्रोफेशनल असाइनमेंट म्हणून सुरू झाली नव्हती, तर एक पर्सनल एक्सप्लोरेशन म्हणून झाली होती. 2018 मध्ये नॅटली पहिल्यांदा लडाखला गेली. तिथे तिचं लक्ष होतं तिथल्या नॅचरल आईस कल्चरवर आणि या रिजन मध्ये आईस स्पोर्ट्स कसे ऑर्गॅनिकली ग्रो झाले आहे यावर. तिथे तिने जे पाहिलं ते तिचं आयुष्य बदलून टाकणार होतं. फ्रोझन पॉन्ड्स आणि लेक्सवर लोकल मुलं मुली स्केटिंग करत होते, पण प्रोफेशनल कोचिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा सपोर्ट नव्हता. नॅटलीला सगळ्यात जास्त जे इन्स्पायर केलं ते परफेक्शन नव्हतं, तर पॅशन होतं. ती नेहमी सांगते की लडाख मधील स्केटिंग कल्चर तिला खूप डीपली कनेक्ट झाले, कारण तिथे आईस स्पोर्ट्स लक्झरी म्हणून नाही तर लाईफस्टाईल म्हणून बघितले जाते. लोकल कम्युनिटीचा सपोर्ट, यंग स्केटर्सची क्युरिओसिटी आणि शिकण्याचे अग्रेशन हे तिच्या स्वतःच्या स्केटिंग डेजची तिला आठवण करून देते, जिथे बहुतेक कोचेस ऑलरेडी एस्टॅब्लिश स्केटिंग नेशन्स मध्ये काम करायला प्रिफर करतात. नॅटलीने पोटेन्शियल बघितलं त्या जागी जिथे स्पोर्ट अजून पण डेव्हलप होत होता. ही जर्नी नॅटलीसाठी कमर्शियल अपॉर्च्युनिटी नव्हती, तर पर्पज ड्रिव्हन डिसिजन होता. ती ऍक्टिव्हली लडाख विमेन्स आईस हॉकी फाउंडेशन सोबत काम करू लागली आणि सगळीकडे ट्रॅव्हल करून मुलांना स्केटिंगचे बेसिक शिकवू लागली. काही मुलं तर स्ट्रक्चर ट्रेनिंगचा पहिलाच एक्सपोजर होता. काही मुलांसाठी तर स्ट्रक्चर ट्रेनिंगचा हा पहिलाच एक्सपोजर होता. नॅटलीचं कोचिंग अप्रोच सिंपल पण पॉवरफुल आहे. तिच्यासाठी स्केटिंग एक लव्ह लँग्वेज आहे. ती मुलांना फक्त ग्लाइड, स्पिन किंवा जम्प शिकवत नाही, तर कसं पडायचं, कसं उठायचं आणि कसं स्वतःला आईसवर एक्सप्रेस करायचं हे पण शिकवते. तिच्या कामाचा इम्पॅक्ट टेक्निकल पेक्षा खूप मोठा आहे. नॅटलीचा इम्पॅक्ट खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये पण क्लिअरपणे दिसला. ले मध्ये झालेले हे गेम्स इंडिया विंटर स्पोर्ट्स साठी एक लँडमार्क मोमेंट ठरले. या गेम्स मध्ये पहिल्यांदा फिगर स्केटिंगला ऑफिशियल मेडल स्पोर्ट म्हणून इन्क्लूड केलं गेलं. हा मोमेंट फक्त एक इव्हेंट नव्हता, तर इंडियन फिगर स्केटिंग साठी एक लेजिट पाथवे होता. नॅटली या टुर्नामेंट मध्ये मेंटरचा रोल प्ले करत होती. इन्फ्रास्ट्रक्चर हा अजून पण सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आजच्या घडीत इंडियामध्ये फक्त 2 आर्टिफिशियल आईस रिंग्स आहेत, एक देहरादून मध्ये आणि दुसरं ले मध्ये. तिचं म्हणणं आहे की कन्सिस्टंट आईस ऍक्सेस शिवाय इंटरनॅशनल लेवल स्केटर्स डेव्हलप करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. रोल मॉडेलचा इम्पॉर्टन्स नॅटली खूप स्ट्रॉंगली समजवते. ती नेहमी इंडियन फिगर स्केटर तारा प्रसादचं एक्झाम्पल देते, जिने 4 कॉन्टिनेंट चॅम्पियनशिप सारख्या इंटरनॅशनल इव्हेंट्स मध्ये कम्पीट केले आहे. अशा स्टोरीजमुळे यंग स्केटर्सला बिलीफ मिळतो की इंडियन ॲथलीट्स पण ग्लोबल स्टेजवर कम्पीट करू शकतात. नॅटलीचं विजन क्लिअर आहे. इंडियाला फक्त पार्टिसिपेशन नाही, तर कॉन्फिडन्स आणि एस्पिरेशन पण हवा आहे. नॅटलीला खूप वेगळं बनवतो ते म्हणजे तिचे कम्युनिटी फर्स्ट माइंडसेट. रिकग्नायझेशन, फेम किंवा फायनान्शियल रिटर्न्स या गोष्टीचा तिच्या कामावर काही इफेक्ट नाही. लिमिटेड रिसोर्सेस असलेल्या रिजन्स मध्ये तिचे प्रेझेन्स खूप मिनिंगफुल ठरले आहे. इंडियन फिगर स्केटिंगची ग्रोथ फक्त मेडल्स किंवा रँकिंग्स पुरती सीमित नाही आहे. हा एक माइंडसेट शिफ्ट आहे, जिथे इंडिया ट्रेडिशनल स्पोर्ट्सच्या बाहेर पण बघू लागला आहे. खेलो इंडिया सारखे इनिशिएटिव्ह, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन्स आणि नॅटली फॉल्सग्राफ सारख्या पॅशनेट मेंटर्समुळे विंटर स्पोर्ट्स हळूहळू इंडियन स्पोर्टिंग आयडेंटिटी मध्ये जागा बनवत आहे. एक अमेरिकन फ्रोझन पॉन्ड्स डिस्कव्हर करते, एक अमेरिकन फिगर स्केटर जी लडाख मध्ये फ्रोझन पॉन्ड्स डिस्कव्हर करते आणि इंडियामध्ये फिगर स्केटिंग मूवमेंटची बॅकबोन बनते. नॅटली फॉल्सग्राफची ही जर्नी एक पॉवरफुल रिमाइंडर आहे की स्पोर्ट्सला बॉर्डर्स नसतात. स्पोर्ट्स तिथे ग्रो होतो जिथे पॅशन आणि अपॉर्च्युनिटी एकत्र येते. इंडिया जसे विंटर स्पोर्ट्स मध्ये आपले पोटेन्शियल एक्सप्लोर करत आहे, तसं नॅटली सारख्या स्टोरीज पुढच्या जनरेशनला इन्स्पायर करून फिगर स्केटिंगला इंडियामध्ये निश स्पोर्ट म्हणून नॅशनल ड्रीम पर्यंत घेऊन जाऊ शकतात का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.